महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 24 वर्ष सिया गोयलने ज्या केतन अग्रवालला 400 फूट दरीत ढकलून दिलं, त्या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांची एक नवी मालिका सुरू झाली। पोलिसांसमोर सियाने एक असा दावा केलाय। सिया म्हणते, केतन मला सतत धमकावत होता। माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे, पळून जाण्याचा विचार केलास तर वाचणार नाहीस। लोहगड किल्ल्यावरून केतनला ढकलून दिल्यानंतर आता अटकेत असलेल्या सिया गोयल हिने पोलिसांसमोर एक दावा केला असून त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। सियाने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की तिला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं आणि तिने तसं केतनला स्पष्ट बोलून दाखवलं होतं, पण केतनने लग्नच मोडण्यास नकार दिला। सियाच्या दाव्यानुसार केतन तिला म्हणाला होता की आता फार उशीर झालाय, गोष्ट फार पुढे गेलीये, त्यामुळे हे लग्न मोडणं शक्य नाही। एवढंच नाही तर केतनने तिला धमकावलं होतं की त्याचं कुटुंब प्रचंड प्रभावशाली आणि श्रीमंत आहे, जर तिने पळण्याचा प्रयत्न केला तर ती वाचू शकणार नाही। सियाच्या या दाव्यामुळे सुरुवातीला खळबळ उडाली होती, पण पोलिसांनी जेव्हा सिया आणि मृत केतन यांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांच्यातील चॅट्स तपासले, तेव्हा सियाचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं। चॅट्स वरून असं कुठेही दिसत नाही की सियाला लग्न करायचं नव्हतं, उलट लग्न करू पाहणाऱ्या एका सामान्य आणि प्रेमळ जोडप्यामध्ये जसं स्वाभाविक नातं असतं तसं संभाषण त्यांच्यात होतं। मग सियाने केतनचा खून का केला? पोलिसांच्या तपासात याचं खरं कारण समोर आलं। केतनचं टक्कल होतं आणि तो विग वापरायचा, तसेच तो थोडं अडखळत बोलायचा। हीच गोष्ट सियाला खटकत होती आणि तिला अशा व्यक्तीसोबत लग्न करायचं नव्हतं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।